याच्यासाठी जातो, बोरं याच्यासाठी जातो, कारण या शासनाने जेव्हा अशा परिपक्वता घेतलेल्या आणि विधवा घेतलेल्या बाया सडकेवर उतरल्या, त्याला खायला अन्न नाही का, जेवायला अन्न नाही, आणि कास्तकार सुद्धा त्यांना शेती पिकली नाही तर गावातलं मजूर सुद्धा कोणी कोणाला येऊ देत नाही, कारण प्रत्येक जणी म्हणतात का नाही बा फक्त आमच्याच पुरतं आहे. असं आहे लाजिरवाणं सरकार, कारण ज्या शेतकऱ्याच्या भुरुशावर सरकार जगतं त्याच्या कापसाला भाव नाही, त्याच्या तुरीला भाव नाही, तर अंगणवाडी सेविकाचं काय? सरकारला एवढं समजत नाही. अरे कर्मचारी असून तो काहीच करू शकत नाही, पण अंगणवाडी सेविका ही मानधनावर असून तुमच्या पूर्ण कर्मचाऱ्याला, प्रत्येक कर्मचारी अंगणवाडी सेविकेच्या भरोशावर आणि प्रत्येक कर्मचारी हा अंगणवाडी सेविकेचा फोन करूनच पूर्ण माहिती घेतो. आणि कोणत्या आमच्या मदतीचा सेविका मरण पावल्या तरी त्याला शासनाचे 1 लाख किंवा 75,000 भेटले नाही. किती शोकांतिक आहे, किती दुःखाची गोष्ट आहे. कोणाचे मुलं दारू पितात, कोणाचे नवरी दारू पितात. मागणी आमची मागणी आहे, आम्हाला वेतन द्यावं, कारण आम्ही मानधनात 50 वर्षापासून 100 रुपयापासून आम्ही ड्युटी केली. आम्ही जर 65 वर्षाचं झालं तर आम्ही कशावर जगा? म्हणून आमची शासनाला विनंती आहे की आम्हाला तुम्ही म्हणजे आम्हाला तुम्ही महिन्याला पेन्शन द्या. पेन्शन देऊन त्यांनी 65 पैसे फक्त आम्हाला इंधन बिल देतात, आणि 65 पैशामध्ये दोन वेळा आहार शिजवायचा लावता. ह्या शासनाला हे कसं समजत नाही की 10 पैसे 5 पैसे बंद झाले आणि त्यांनी 60 पैसे 5 पैसे या सरकारनं कुठून आणले? म्हणून आमच्या पूर्ण मागण्या झाल्याशिवाय शासनाने आमच्या सगळ्या मागण्या कराव्या. आणि आमचे जे ग्रॅज्युएटीचा प्रश्न आहे, मदतीचा प्रश्न आहे, आमच्या वेतनाचा संप आहे, आणि आम्ही रिटायर झाल्यावर आम्हाला जे महिन्याचं मानधन दिलं तेच आम्ही सरकारला द्यावं. आम्ही आमचा संप घ्यायला मागे घ्यायला आम्ही